वेलकम. आज आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि त्याच्यामधला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट स्प्लिटिंग द मिडल टर्म. येस, आय नो खूप मुलांना हा प्रॉब्लेम येतो की मिडल टर्म कशी स्प्लिट करायची. तर बघा, बेसिकली मिडल टर्म स्प्लिट करणे म्हणजे काय. इफ दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर तुम्ही काय म्हणताय, त्या बी ला मी अशा दोन टर्म्स मध्ये स्प्लिट करेल की मला त्याचं प्रोडक्ट, म्हणजे समजा मी असं म्हटलं कि b is equal to b1 plus b2, then you know that c is equal to b1 multiplied by b2. ओके, या फॉर्मॅट मध्ये येतं. मग आता इश्यू कसा होतो, सर आम्हाला हेच कळत नाही की b1 आणि b2 हे येतात कसे किंवा काढायचे कसे. सिंपल लॉजिक आहे, मी तुम्हाला 4 एक्झाम्पल्सनी दाखवतो. तर बघा, द फर्स्ट वन आय विल टेक इज x square plus 18x plus 72 is equal to 0. And the second one is x square minus 18x plus 72 is equal to 0. बघा, आता याच्यात पहिली गोष्ट काय आयडेंटिफाय करायची, तर याची साइन. ओके, म्हणजे या लास्ट टर्म सी ची साइन काय आहे. ही जर पॉझिटिव्ह आहे तर इन शॉर्ट दोन्ही पण फॅक्टर जे आहेत, म्हणजे b1 आणि b2 दोन्ही पण तुमचे पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. येस, बोथ विल बी पॉझिटिव्ह और बोथ विल बी निगेटिव्ह. मग याच्यामधून काय कळालं, दोन्ही पॉझिटिव्ह असतील आणि दोन्ही ऍड झाले तर दोन पॉझिटिव्ह नंबर्स ऍड होऊन एक मोठा नंबर बनवतात. म्हणजे काय, तर ते दोन्ही ऍड होऊन 18 बनवलेत, म्हणजे 18 हा त्या दोघांपेक्षा मोठा नंबर आहे. मग या 18 ला आपण कसं स्प्लिट करू शकतो, दोन फॅक्टर्स मध्ये. असे दोन फॅक्टर की ज्याच्यापेक्षा छोटे आहेत पण त्याचं प्रोडक्ट 72 येतं. सो दॅट विल बी 12 अँड 6. सेम गोष्ट होते जर पॉझिटिव्ह आहे तर पुढे. म्हणजे काय, इथे 72 पॉझिटिव्ह आहे पण 18 निगेटिव्ह आहे. मग हे का झालं, तर दोन निगेटिव्ह नंबर्सला मल्टिप्लाय केल्यावर पण पॉझिटिव्हच मिळतो. ओके, सो 72 पॉझिटिव्ह आहे म्हणजे दोन निगेटिव्ह नंबर्स मल्टिप्लाय झाले आणि 72 आलाय. आणि त्या दोन निगेटिव्ह नंबर्सचं ऍडिशन हे -18 आहे. मग दोन निगेटिव्ह नंबर्सचं ऍडिशन हे त्या नंबरपेक्षा मोठंच असेल. करेक्ट आहे. सो दिस 18 विल बी स्प्लिट अगेन इंटू -12 अँड -6. मग हे कसं सॉल्व्ह होईल, तर इट विल बी x स्क्वेअर प्लस 12x प्लस 6x प्लस 72 इज इक्वल टू 0. x into x plus 12 plus 6 into x plus 12 is equal to 0. x plus 6 multiplied by x plus 12 equal to 0. इथे काय होईल, सेम फॉर्मॅट मध्ये येईल. x स्क्वेअर मायनस 12x मायनस 6x प्लस 72 is equal to 0. Therefore x in bracket x minus 12 minus 6 x minus 12 is equal to 0. So x minus 6 and x minus 12 is equal to 0. आता दोन्ही केसेस मी कशा एक्सप्लेन केल्या, त्याच्यामध्ये हे दोन्ही प्लस होते. आता दोन केस तुम्हाला दाखवतो, याच्यामध्ये हे दोन्ही मायनस असतील, कारण की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मुलांना तिकडेच होतो. तर बघा, आता एक लक्षात घ्या, जर त्यांचं प्रोडक्ट निगेटिव्ह येतंय तर इन शॉर्ट काय, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. करेक्ट. आता एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे असं आपण जर अज्युम केलं तर त्यांचं समेशन हे नेहमी छोटं येईल. एक पॉझिटिव्ह नंबर फॉर एक्झाम्पल 10 आहे, त्याच्यामध्ये मी -5 ऍड केला तर काय होईल, 10 - 5. त्यांचं सम हे 10 पेक्षा छोटंच आहे, नो डाऊट अबाउट इट. बरोबर. म्हणजे काय, एक फॅक्टर याच्यापेक्षा मोठा असेल. 72 निगेटिव्ह असल्यामुळे त्याचे दोन फॅक्टर काय आहेत, निगेटिव्ह. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असल्यानंतर त्याचे ऍडिशन केल्यावर एक फॅक्टर याच्यापेक्षा मोठा येईल. काही डाऊट याच्यामध्ये. आता याच्यापेक्षा असा कोणता मोठा नंबर आहे की जो 72 ला डिवाइड करतो, तर दोनच आहेत, लगेच दिसणार आहे. कोणते आहेत,
9 आणि 12 बरोबर. जर 9 एक फॅक्टर बघितला तर 9 आणि त्याच्यामध्ये हा मायनस झालेला आहे. सो कसे येतात फॅक्टर्स बघा. जर 9 मी याला डिवाइड केलं तर मला काय मिळेल, याच्यामध्ये 8 करेक्ट आहे. 8 आणि 9 त्या दोघांचा डिफरन्स -1 चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? इथं -6 आहे. मग नेक्स्ट नंबर कोणता आहे 6 पेक्षा मोठा की जो 72 ला डिवाइड करतो, दॅट इज 12. मग तुम्ही याला स्प्लिट करू शकतात 12 आणि 6 मध्ये. आता मग नेक्स्ट प्रश्न की सर निगेटिव्ह कोणता? सिंपल आहे. जर इथे मधली टर्म निगेटिव्ह आहे तर मोठा फॅक्टर निगेटिव्ह, सो दिस विल बी निगेटिव्ह. आणि सेम केस इथे होते. -72 आहे, याला पण स्प्लिट करताना काय होईल, -12 किंवा +12 आणि -6 किंवा +6. का बरं? हे निगेटिव्ह तर एक फॅक्टर पॉझिटिव्ह, एक फॅक्टर निगेटिव्ह. मग काय सिनारिओ होईल? दिस विल बी स्प्लिट इनटू +12 अँड -6. नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे लास्ट टर्म निगेटिव्ह आली आणि तुम्ही जर मिडल टर्म स्प्लिट करायला चालले आहात तर तुम्हाला एक फॅक्टरची व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी मिळते. मग ती मोठी कशी मिळाली? इथे 12 मिळाला, इथे -6 पेक्षा मोठी मिळाली, दॅट इज -12 मिळाला. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. मग याच्यानंतर तर तुम्हाला येतं, सोपं आहे खूप. काय होईल? x² - 12x plus 6x minus 72 is equal to 0. X in bracket x minus 12 plus 6 in bracket x minus 12 is equal to 0. मग x plus 6 आणि x minus 12 is equal to 0. इथं काय होईल? x² plus 12x minus 6 minus 72 is equal to 0. Therefore, x in bracket x plus 12 minus 6 in bracket x plus 12. मग तुमच्याकडे दोन टर्म्स कशा स्प्लिट झाल्या? x minus 6 आणि x plus 12 is equal to 0. हा सिंपल फॉर्मॅट आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला जर कधी कन्फ्युजन असेल की सर चेक कसं करायचं, आम्हाला हेही समजत नाही की हे 12 आणि 6 कसं येतं किंवा काय होतं, तर एक अंदाज सांगतो. ही डेफिनेट मेथड नाही, बट एक अंदाज असतो. कसा तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला जर ही टर्म दिली आणि तुम्हाला असा फॉर्मॅट आला 18, यू डोंट नो की या दोघांना याला स्प्लिट कसं करायचं, तर पहिली गोष्ट कशी बघायची, तर बघा याचा हाफ किती आहे 72चा? 36. हे 36 च्या जवळपास आहे का? नाही. मग याचा 1/4 किती आहे? याचा 1/4 देतो सर 18, पण हे डायरेक्टली 18 येईल, पण याच्यामध्ये ऍड सबट्रॅक्ट काही करू शकतो का? नाही, कारण की डायरेक्टली 18 अवेलेबल आहे. मग नेक्स्ट स्टेप काय होते? तुम्ही याचा 1/5 करू शकता, म्हणजे किती येतो? ऑलमोस्ट 14 किंवा 1/6 करू शकता. किती येतो? 12. येस. मग 12 आणि 6 हे त्याचे फॅक्टर्स आले. अजून काय करता येतं बघा. पहिली स्टेप तुम्ही अजूनही अशी चेक करू शकता, ती म्हणजे काय की या मधल्या टर्मला स्प्लिट करायचं 2 इक्वल टर्म्स मध्ये आणि चेक करायचं की त्याचा स्क्वेअर येतो का. असे व्हेरियस मेथड्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. So this is how you can use splitting the middle term in simple way. या ट्रिक्स वापरा, तुम्हाला इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. थँक्यू.